शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल SS पाटील मंगल कार्यालय. भव्य प्रशस्त हॉल, स्टेज, उत्तम पार्किंगची सोय, अद्ययावत साऊंड सिस्टीम, ड्रेसिंग टेबलची सोय, स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, सर्व सोयींनी युक्त स्वयंपाकगृह, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध. सर्व शुभ कार्यासाठी SS पाटील मंगल कार्यालयच निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे. संपर्क SS पाटील ज्वेलर्स, सिद्धेश्वर रोड, तासगाव. मोबाईल नंबर 9595 15 57 15 98 73 26 94 15. मतदारसंघाचा विकास गतिमान करण्यासाठी तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी करा, संजय काका पाटील यांचं आवाहन. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ येळावी येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संजय पाटील म्हणाले, भावनेच्या राजकारणाला जनता आता भुलणार नाही. समाज मंदिर बांधणं, गटार बांधणं म्हणजे विकास नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. विकास कसा असावा यावरती बोलताना ते म्हणाले, पाणी योजना पूर्ण करणं, द्राक्ष बागाच्या बाबतीत चांगले निर्णय घेणं, मार्केटिंगची व्यवस्था उभं करणं, द्राक्ष बागेला दर कसे वाढून येतील याकडे लक्ष देणं, बेरोजगार लोकांसाठी उद्योग कसे मिळतील याकडे लक्ष देणं म्हणजे विकास आहे. मायबाप जनतेने मला 10 वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यातून म्हैसाळ व टेंभू योजनेसाठी 2092 कोटी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पैसे आणले आणि कृष्णा खोरेमध्ये पैसे वर्ग केले. मला कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून या योजना मी पूर्णत्वास नेल्या. माझी कर्तव्याची भावना आहे, त्या भावनेतून मी कार्य केलं. त्यातून शेतीला पाणी मिळाल्यानंतर त्या सामान्य माणसाचे आशीर्वाद मला मिळाले. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना आत्मसन्मान प्राप्त झाला. येणाऱ्या काळात या लाडक्या बहिणी महायुतीचं सरकार निवडून आणतील हा माझा विश्वास आहे. तालुक्याचा विकास गतिमान करण्यासाठी तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी करा. या मतदारसंघाचा विकास काय असतो हे राज्याला दाखवून देऊया, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. SK न्यूज मराठी, शुभम पाटील, येळावी. स्वतः काही कामं केली नाही, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेणं आणि काम चाललंय होते असं म्हणलं की जाऊन पत्र देऊ. किती लबाडी करायची. तुमच्या इथे पुकाराला गाड्या काय पुकारतात. म्हैसाळ टेंबूचे जनक, आता म्हैसाळचे जनक घोरपडे करतात, टेंबूचे जनक त्यावेळी संपतराव अण्णा होते कैलासवासी. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. कृष्णा खोरेची स्थापना केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्याचं भूमिपूजन होऊन हे झालं आणि नंतर तुम्ही मला 10 वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या सगळ्या योजनेला पैसे आणण्याचं काम केलं. पैसे राज्य सरकारने आणले नाही, पैसे केंद्र सरकारकडून आणले, खासदार म्हणून आणले. प्रधानमंत्र्यांना भेटलो. 2092 कोटी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं पैसे आणले. कृष्णा खोरेकडे वर्ग झाले. कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून मी त्या योजना पूर्णत्वास आणल्या. ते माझं कर्तव्य आहे. मी उपकार केले नाही, कुणावर मेहरबानगी केली नाही. माझी कर्तव्याची भावना आहे, त्या भावनेतनं मी केलं आणि त्या शेतकऱ्यांची, गरिबांची, शेतीला पाणी मिळाल्यानंतर त्या सामान्य माणसाचे आशीर्वाद मला पाहिजे. आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी माणसं मी पाहिली. सत्ता आहे तोपर्यंत माणसाला महत्व असतं. सत्तेवरनं खाली उतरल्यानंतर त्यांची काय अवस्था असते ते आपण सगळे बघतो. आणि ते अजितदादांनी परवा आपल्याला भाषणात सांगितलं. 12 लाखांचा बॉम्ब त्या राजीनामा झाला बॉम्बस्फोटानंतर. ते आले. मार्केट कमिटीमध्ये 13 माणसं होती. 15 दिवसानंतर सकाळी माणसं कोण भेटायला जाती ती बंद झाली. आणि मग अजितदादांनी सांगितलं की मी विनायक मेटेंना पाठवलं, विनायक मेटेंना, आणि त्यांना हेलिकॉप्टर पाठवून मी तिकडे नेलं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांना अध्यक्षपद दिलं. सत्ता क्षणभंगूर आहे. साधू संतांच्या चरणापाशी जातोय. पाप पुण्य, नीती अनिती, धर्म अधर्म त्याचं भान आहे. ते क्षणभंगूर आहे. ते आपण आहे तोपर्यंत चांगलं करावं. त्या भावनेचं काम करत गेलो. पण हिथं मात्र आता सहन होईना.
ज्या अजितराव घोरपडेंनी लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्यांचे माझे मतभेद झाले होते, एकमेकाच्या विरोधात प्रचार केला, त्यांच्याकडे मी स्वतः गेलो आणि सांगितलं, सरकार या तालुक्यामध्ये चाललेलं काही चांगलं चाललंय असं तुम्हाला वाटत असेल तर आपण एकमेकाशी भांडू, आणि खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तुमची ती भावना आहे, माझ्यापेक्षा सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, महायुतीच्या सरकारनं दिलेली लाडकी बहीण योजना खूप या महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांचा आत्मसन्मान वाढवणारी ती योजना आहे. त्यांच्या खात्यावर पैसे जातात. आता 1500 रुपये होतात, उद्याच्या 2100 रुपये करण्याची भूमिका घेतली. तुमच्या गावातले 7.5 HP पर्यंतचे सगळे मोटरीचे जी लाईट बिल होती ती सगळी 0-0 झालेली आहे. कोणाची 70,000 असेल, कोणाची 80,000 असेल, कोणाची 1.25 लाख असेल, ती सगळी 0 झालेली आहे. पुढची 5 वर्ष आपल्याला 7.5 HP पर्यंतच्या मोटरीला आपल्याला बिल येणार नाही, ते सरकार बनणार आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे, काल पुन्हा सरकारने एक निर्णय घेतला. निर्णय काय घेतला? आपल्या 7-12 कोरा करण्याचा, पूर्ण कर्जमाफी करण्याचा. एवढं सरकार जर आपल्या मदतीला येणार आहे तर आपल्याला पैरा फेडावं लागेल का नाही? तुम्ही पैरा फेडला पाहिजे. आपल्या सेवेला आमदार असा असला पाहिजे, तो तुम्ही निवडायचा. त्या सरकारच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी या पक्षाकडनं उभारतोय, महायुतीच्या माध्यमातून भाजप आहे, शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे. आता हा पैरा फेडला पाहिजे. आणि 5 वर्ष मला वहिवाट लावायची नाही. त्या पोराच्या नशिबात तुम्हाला वाटलं काम करून तो कामाचा आहे, त्याला मतदान करा. पण काम करण्याची भूमिका असली पाहिजे, म्हणून त्याला राजकीय जीवनात आणलंय. नाहीतर माणसाने मला उभा केलंय आणि माझं पोरगं कुठतरी उद्योगपतीसारखं कारखाना घालून कुठेतरी बसलंय, असं होता कामा नये. आपली बांधिलकी ना त्या सामान्य माणसाच्या आहे, त्यांनी मला उभं केलंय म्हणून राजकारणात हे यश आलं, म्हणून त्याला राजकारणात पुढे आणलंय. जिल्हा परिषदला उभं केलं नाही. मधल्या काळात त्याला सांगत होते विधानसभेला करूया. मलाही वाटलं की आपल्याला थोडंसं आता निवृत्तीचं जीवन, आपलं आध्यात्मिक जीवन जगावं, आपलं आत्मकल्याण करून घ्यावं. नाहीतर राजकीय जीवनामध्ये माणसाला सातत्याने वाटत असते की मीच आणि माझ्यानंतर माझं पोट. तेव्हा या सगळ्या भूमिका मला समजतात. मी या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की ह्या गावातून, ह्या जिल्हा परिषद गटातून तुम्ही मोठं मताधिक्य दिलं पाहिजे. तुम्ही एवढ्यासाठी म्हणतोय कारण येळावी गावाची काही परंपरा आहे. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी ओळखण्याची क्षमता आहे. तुम्ही सगळी मंडळी अतिशय प्रयत्न करायला लागला, ताकदीनं करायला लागला. ग्रामपंचायत सुद्धा कधी एवढ्या ताकदीनं लागला नाही. किरकोळ कुठतरी एकमेकाचे थोडेसे बसवे फुगवे होते, ते दूर करून सगळी माणसं, मुलं अतिशय ताकदीनं काम करतात. त्याचं चांगलं फळ येणार आहे, चांगले रिझल्ट येणार आहे. उद्याच्या 20 तारखेला तुम्ही या जिल्हा परिषद गटामधलं हे मोठं गाव आहे. चांगलं मताधिक्य दिलं तर या जिल्हा परिषद गटात आपल्याला लीड मिळणार आहे आणि ते लीड मिळणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की काही थोडेसे एकमेकाची मतभेद असतील तर डोक्यातलं काढून टाका. चांगलं काम करणारा माणूस कोण हे समजून तुम्ही माझ्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद द्या. एवढी विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. तुम्ही सगळे सुजाण माणसं आहात, सुज्ञ माणसं आहात.